Hello students, you are welcome in the Shardabai Pawar Mahila Mahavidyalaya in our first lecture of a chapter of states of matter. See, this is a chapter number 10 in your book and we are studying at the third level. बघा तुमच्या पुस्तकामध्ये हा चॅप्टर 10 नंबरला दिलेला आहे. स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे पदार्थांच्या अवस्था. आपल्या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते आहेत तर गॅसियस अँड लिक्विड स्टेट्स. इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये गॅसियस अँड लिक्विड स्टेट्स म्हणजे वायुरूप अवस्था आणि द्रवरूप अवस्था याचा अभ्यास 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये सुद्धा यावर्षी सध्याच्या कोविड-19च्या सिच्युएशनवरती लिक्विड स्टेट अभ्यासक्रमामधून डिलीट केलेलं आहे. म्हणून आपण फक्त गॅसियस स्टेटचाच या ठिकाणी विचार करणार आहोत. वी हॅव टू स्टडी ओनली गॅसियस स्टेट इन डिटेल. हाऊ मेनी स्टेट्स आर देअर? वी नो देअर आर 3 states of matter. Any matter exists in the 3 states. Any matter exists in the 3 states. कोणकोणत्या स्टेट असतात बरं? कोणत्याही मॅटरच्या कुठली तरी एक स्टेट असते 3 पैकी. एक तर सॉलिड. बघा 3 स्टेट असतात कोणत्याही मॅटरच्या. 3 पैकी एखादी स्टेट असते. एक तर सॉलिड असतो तो, किंवा लिक्विड असतो, किंवा गॅसियस स्टेटमध्ये असतोय. मॅटर एक्झिस्ट इन वन ऑफ दीज 3 स्टेट्स. 3 पैकी एका स्टेटमध्ये मॅटर असतो, सबस्टन्स असतो. 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये गॅसियस स्टेट आणि लिक्विड स्टेट दिलेलं आहे बघा डिटेलमध्ये आपल्याला. परंतु लिक्विड स्टेट त्यांनी या कोविड-19च्या बेसिसवरती डिलीट केलेलं आहे. अभ्यासक्रमामधून वगळलेला भाग आहे. त्यामुळे आपण फक्त गॅसियस स्टेटचाच विचार करणार आहे. आणि 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये सॉलिड स्टेट आहे डिटेलमध्ये. 12वीमध्ये काय आहे सांगितलं मी? सॉलिड स्टेटचा एक चॅप्टर आहे पूर्णपणे. त्यामुळं 11वीमध्ये त्यांनी गॅसेस आणि लिक्विड दिलेलं आहे आणि 12वीमध्ये सॉलिड आहे. म्हणून आपण यावर्षी गॅस आणि लिक्विडचा अभ्यास करणार होतो. परंतु कोविड-19मुळे मी सांगितलं या सिच्युएशनमुळं लिक्विड स्टेट त्यांनी डिलीट केलेली आहे. म्हणजे आपण कशाचा विचार करणार आहे ह्या चॅप्टरमध्ये? फक्त गॅसियस स्टेटचाच विचार करणार आहोत. वी नो दॅट मॅटर एक्झिस्ट इन 3 डिफरंट स्टेट्स. मॅटर हा 3 वेगवेगळ्या अवस्थांमध्ये असतो. स्थायूरूप पदार्थ, द्रवरूप पदार्थ आणि वायुरूप पदार्थ. स्थायू म्हणजे घनरूप, घन म्हणायचं त्याला. स्थायूरूप म्हणजे घनरूप, लिक्विड द्रवरूप आणि गॅस वायुरूप. आता पहा या 3 स्टेट्स एकमेकामध्ये कशा बदलतात हे तुम्हाला माहिती असेल. समजा बर्फ म्हणजे आईस कोणत्या स्टेटमध्ये असतं बरं? आईस. विच इज द स्टेट ऑफ आईस? बर्फ कोणत्या स्टेटमध्ये असतं? सॉलिड स्टेट. आईस इज प्रेझेंट इन द सॉलिड स्टेट. व्हेन एव्हर आईस इज प्लेस्ड ओपन टू द ॲटमॉस्फिअर इट इज कन्व्हर्टेड टू लिक्विड वॉटर. जर बर्फ उघड्यावरती वातावरणामध्ये ठेवलं तर ते कोणत्या स्टेटमध्ये कन्व्हर्ट होतं? लिक्विड स्टेटमध्ये. द्रवरूप अवस्थेमध्ये ते कन्व्हर्ट होतं. द्रवरूप लिक्विड स्टेट. आणि द्रवरूप अवस्थेला लिक्विड पाण्याला जर खूपच उष्णता दिली तर त्या पाण्याची काय तयार होते? वाफ तयार होते. म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसियस स्टेटमध्ये होतं. बघा सॉलिड व्हेन एव्हर हिटेड प्लस हीट. प्लस म्हणजे काय म्हणणार तुम्ही?
ॲब्सॉर्ब सॉलिड काय करतो, हीट ॲब्सॉर्ब करतो. बर्फ वातावरणात ठेवलं तर ते काय करतं, वातावरणामधली उष्णता ॲब्सॉर्ब करतं आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, लिक्विड स्टेटमध्ये. लिक्विडला पुन्हा जर हीट केलं, पाणी जर गरम केलं तर ते काय करतं, परत हीट ॲब्सॉर्ब करतं आणि हीट ॲब्सॉर्ब केल्यामुळं आता लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, वाफेमध्ये, गॅसियस स्टेटमध्ये होतं आहे. याच्या उलट गॅसचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन होतं ते कधी होतं, कंडेन्सेशन म्हणतो आपण त्याला. कंडेन्सेशन म्हणजे यावेळेला गॅस काय करतो, हीट लूज करतो आणि लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्ट होतो. लिक्विड परत जर हीट लूज करेल, मायनस हीट, तर आता त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, सॉलिड स्टेटमध्ये होईल. सो सॉलिड इज हिटेड कन्व्हर्टेड टू लिक्विड, लिक्विड हिटेड कन्व्हर्टेड टू गॅस, गॅस ऑन लूजिंग हीट कन्व्हर्टेड टू लिक्विड, लिक्विड ऑन लूजिंग हीट कन्व्हर्टेड टू सॉलिड. बघा बरं का, सिक्वेन्स हाच तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे इंटर कन्व्हर्टिबल असतात. काय शब्द वापरला मी, इंटर कन्व्हर्टिबल. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस आर इंटर कन्व्हर्टिबल into each other and that depends on the exchange of heat. Conversion of solid to liquid, liquid to gas, or gas to liquid and liquid to solid, those conversions are depending on exchange of heat. Exchange of heat. So whenever solid absorb heat, converted to liquid, liquid absorb heat, converted to gas, gas loses heat, loses means gives out heat, undergoing condensation, giving liquid water converted to liquid, and liquid whenever kept in a freeze, liquid water kept in a freeze, again it loses heat and converted to solid. So conversion of these states of matter are depending on the exchange of heat. Now what are their properties? Their properties they have given in the format of one chart in your book. I am explaining those properties which they have given in your book. See here, first property they have given about the view, microscopic view. How solid is observed, how solid looks like, how liquid looks like, or how gases looks like, that they have indicated. First one, first column is nothing but the property. Then second I am writing solid, then liquid, and then gas. View, first one microscopic view. View म्हणजे काय, कसा दिसतो सॉलिड, कसा दिसतो मायक्रोस्कोपच्या अंडर, सूक्ष्मदर्शिका मायक्रोस्कोप, मायक्रोस्कोपच्या अंडर सॉलिड कसा दिसतो, लिक्विड कसा दिसतो, गॅसेस कसे दिसतात हे दाखवलेलं आहे. सॉलिड हे अगदी क्लोज असतं एकमेकाला, अशा प्रकारे असणार आहे. याच्या उलट लिक्विड्स आर स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर अँड गॅसेस आर फार अवे फ्रॉम इच अदर. गॅस मॉलिक्युलमधलं डिस्टन्स हे जास्त असते. त्याच्यानंतर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. अरेंजमेंट बघा बरं का, आता इथून पुढचा भाग तुम्हाला समजण्यासाठी महत्त्वाचा आहे. अरेंजमेंट तुमच्याच लक्षात येईल, ते मी सुद्धा सांगण्याची फारशी आवश्यकता पडणार नाही. सॉलिड, लिक्विड आणि गॅस यांच्यामध्ये पार्टिकलची अरेंजमेंट अगदी क्लोज कशामध्ये आहे बरं, इट इज इन द सॉलिड्स. इन सॉलिड्स पार्टिकल्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर, व्हेरी व्हेरी क्लोज टू इच अदर. इन लिक्विड
देर इज ए स्लाइट डिस्टन्स. बघा इथं दाखवलं मी, हे खूप क्लोज आहेत, यांच्यामध्ये थोडंसं डिस्टन्स आहे. दे आर स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर, स्लाइट डिस्टन्स फ्रॉम इच अदर, अँड गॅसेस आर फार अवे फ्रॉम इच अदर. गॅस मॉलिक्युल्स आर फार अवे फ्रॉम इच अदर. सो whenever solid, liquid and gases are compared on the basis of their molecular distances, it is observed that the molecules of solid are very close to each other such that they cannot be separated from each other, whereas in case of the liquids, liquid molecules are placed on a slight distance from each other, whereas gas molecules are quite away from each other. Then next property, movement of particles. Movement, बघा पार्टिकलची मुव्हमेंट. कोणत्या पार्टिकलची मुव्हमेंट होते बरं? सॉलिडचे पार्टिकल मूव्ह होतात का एकमेकापासून? नाही होत. दे आर नॉट मुव्हिंग, मीन्स दे आर इममुव्हेबल, नॉट मुव्हिंग. these are slightly moving. लिक्विडचे मॉलिक्यूल काय होतात? पाणी वाहून जातं. स्लाइटली दे आर मुव्हिंग. लेयर्स आर स्लाइडिंग वन अबोव दी अदर, एकावरून दुसरं लेअर हे घसरत पुढे जात असते. आणि गॅस मॉलिक्युल्स कंटिन्युअसली प्रेझेंट इन ए मोशन, दे आर मोबाईल. गॅस मॉलिक्युल्स आर कंटिन्युअसली प्रेझेंट इन ए मोशन, दे आर मोबाईल मॉलिक्युल्स. आत्ता महत्त्वाचा भाग आहे इथं आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे व्हॉल्यूम आणि शेप. शेप बघा, हे डस्टर आहे, याचा आकार कधी बदलेल का? एखाद्या ठिकाणी असं मी ठेवलं, इथं वर्षभर जरी ठेवलं, काय आकार बदलणार आहे का ह्याचा? काहीही फरक पडत नाही, कारण हे कोणत्या स्टेटमध्ये आहे? सॉलिड स्टेटमध्ये. म्हणजे सॉलिडचा शेप, जॉमेट्री कसं असतं? शेप इज फिक्स्ड. आणि त्याचा आकारमानसुद्धा व्हॉल्यूम कसं आहे? फिक्स आहे, बदलणारच नाही आहे. सो व्हॉल्यूम इज ऑल्सो फिक्स्ड. Solids are having fixed geometry or shape as well as fixed volume. या उलट लिक्विड जर बिकरमध्ये घेतलं तर त्याला बिकरचा आकार येतो. जर ते बॉटलमध्ये घेतलं तर बॉटलचाच आकार येतो. बघा ना, पाणी जर ग्लासमध्ये घेतलेलं असेल तर त्याला कशाचा आकार येतो? ग्लासचा. ते जर तांब्यामध्ये घेतलेलं असेल तर त्याला त्याचाच आकार येईल. म्हणजे लिक्विडचा आकार कशावरती अवलंबून आहे? शेप डिपेंड्स ऑन कंटेनर, नॉट फिक्स्ड. फिक्स नसतो. आणि तो कशावरती अवलंबून असतो? कंटेनरवरती. परंतु लिक्विड जर पाणी अर्धा लिटर घेतलं, ते कशामध्येही घ्या, अर्धा लिटरच भरेल. का तांब्यामध्ये अर्धा लिटर आणि दुसऱ्या भांड्यामध्ये घेतल्यावरती 1 लिटर होणार आहे का तेवढंच पाणी? नाही. त्याचा आकार बदलतो का? नाही. आकारमान बदलत नाही, आकार मात्र बदलला. शेप बदलतो, परंतु आकारमान व्हॉल्यूम बदलतं का? नाही. व्हॉल्यूम इज फिक्स्ड for liquids, and gases will have neither fixed shape nor a fixed volume. गॅसेसला काहीही फिक्स नसतं. गॅसमध्ये शेप फिक्स नसतो, तसंच त्याचं व्हॉल्यूमसुद्धा फिक्स नसतंय. ही प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे बरं का. सॉलिड्स आर हॅव्हिंग फिक्स्ड जॉमेट्री ॲज वेल ॲज फिक्स्ड व्हॉल्यूम. Liquids have a fixed volume, but shape is not fixed. Shape of the liquid depends on shape of the container, and for gases
they will have neither a fixed shape nor a fixed volume. म्हणजे स्थायूरूप पदार्थांना आकार आणि आकारमान दोनही फिक्स असतं, कधीच बदलत नाही. द्रवरूप पदार्थांना आकारमान फिक्स असतं, आकार बदलतो. तो कशावर अवलंबून असतो? कंटेनर ज्यामध्ये घेतलेला आहे लिक्विड त्याच्यावरती त्याचा आकार अवलंबून असतो. आणि गॅसेस विल हॅव नायदर फिक्स्ड व्हॉल्यूम नॉर ए फिक्स्ड शेप. देन नेक्स्ट इज इफेक्ट ऑफ स्मॉल चेंज इन टेम्परेचर. टेम्परेचर जर टेम्परेचर वाढवलं तर इथं काय परिणाम होईल बरं? नथिंग विल हॅपन. मॉलिक्युल्स विल नॉट गो अवे फ्रॉम इच अदर. Molecules will not going away from each other. Very slight change take place. Whereas in case of the liquids, slightly molecules go away from each other. Moderate increase take place. And for gases, since they are continuously present in motion, volume increases to large extent. म्हणजे जर टेम्परेचर फरक केला तर सॉलिडमध्ये थोडासाच व्हॉल्यूम बदल होतो, लिक्विडमध्ये त्याच्यापेक्षा जास्त व्हॉल्यूम बदल होतो आणि गॅसेसमध्ये खूपच जास्ती प्रमाणामध्ये बदल होतो. आणखी एक फॅक्टर आहे शेवटचा, एक पॉईंट आहे, त्याला म्हणायचं कॉम्प्रेसिबिलिटी. आता एक कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय बघा बरं का. म्हणजे एखादा सबस्टन्स कॉम्प्रेस होतो, दाबला जातो. बघा फुगा असतो, फुगा हवेचा, लहान मुलं खेळतात तो फुगा, तो हाताने दाबता येतो. भरल्याच्या नंतर हवा जर फुग्यामध्ये भरलेली असेल हवा तर तो दाबता येतो, आणि मग तो त्याचा आकार बदलतो. हे डस्टर दाबून कमी जास्त करता येईल का आपल्याला? नाही करता येणार, कारण हे काय आहे? सॉलिड. म्हणून त्याला काय म्हणायचं? सॉलिडला नॉट कॉम्प्रेसिबल. सॉलिड दाबता येत नाही. लहान करता येते का आपल्याला? नाही. म्हणून याला काय म्हणायचं? नॉट कॉम्प्रेसिबल. नॉट कॉम्प्रेसिबल. लिक्विड्स आर स्लाइटली कॉम्प्रेसिबल. आणि गॅसेस, फुग्याचं मी सांगितलं दाबता येतो आपल्याला. बलून जर हवा भरलेला फुगा असेल तर तो हाताने दाबता येतो, प्रेस करता येतो. म्हणजे गॅसेसला काय म्हणायचं? दे आर कॉम्प्रेसिबल. Gases are compressible, liquid slightly compressible, and solids are incompressible, not compressible. अशा प्रकारे आपण इथपर्यंत सॉलिड, लिक्विड आणि गॅस यांच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. स्टेट्स ऑफ मॅटर सुरू करतानाच मी सुरुवातीला सांगितलं की सॉलिड, लिक्विड अँड गॅस, these three states of matter can be exchanged into each other depending on exchange of heat. They are interconvertible, not exchangeable, interconvertible depending on exchange of heat. हीट जर एक्सचेंज झाली तर या 3 स्टेट ह्या एकमेकामध्ये रूपांतरित होतात. आणि मग 3 स्टेटच्या आपण प्रॉपर्टीज बघितल्या. सुरुवातीला ह्यू, त्यानंतर अरेंजमेंट, त्यानंतर त्यांची मूव्हमेंट, व्हॉल्यूम, शेप, टेम्परेचरमुळं काय परिणाम होतो आणि कॉम्प्रेसिबिलिटी कशामध्ये असते कशामध्ये नाही, हा भाग आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. याच्या पुढचा पॉईंट आहे बघा, हे सॉलिड, लिक्विड किंवा गॅसेस यांच्यामध्ये ॲट्रॅक्शन कशाचं असतं, कशामुळे ते तयार होतात, विच टाईप ऑफ फोर्सेस आर रिस्पॉन्सिबल टू ऑब्टेन सॉलिड, लिक्विड अँड गॅस. दोज फोर्सेस आर नथिंग बट दी intermolecular forces or intramolecular forces of attraction, and they are nothing but the bonds. That part we will see in the next lecture.